नमस्कार मंडळी, तर आजची रेसिपी असणार आहे वडा रस्सा किंवा कटवडा। तर त्यासाठी सर्वात पहिले मी 7 ते 8 बटाटे उकडून घेतले आणि नंतर मॅश करून घेतले। त्यानंतर साहित्य बघूयात। उभा चिरलेला कांदा, किसलेले खोबरं, बडीशेप, डाळी आणि आलं लसूण। तर सर्वात पहिले गॅसवर तेल गरम करून त्यामध्ये बडीशेप आणि डाळी भाजून घेतल्या आणि त्यातच कांदा टाकला, तोही चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता हे सर्व आपल्याला चांगलं गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। व्यवस्थित परतलं गेलं की ते काढून घ्यायचं। त्यानंतर तव्यावर सुकं खोबरं चांगलं भाजून घ्यायचं। आता तुम्ही बघू शकता की आपला मसाला तयार आहे, तो मी मिक्सरला बारीक करून घेतलाय। आता आपण रस्सा कसा बनवायचा ते बघूयात। सगळ्यात पहिले एका भांड्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि त्यामध्ये घालायचे थोडेसे जिरे आणि कढीपत्ता। जिरे आणि कढीपत्ता चांगला तडतडून द्यायचा आणि त्यानंतर आपण जे वाटण बारीक करून घेतलं होतं ते त्यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं। वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे। मसाला परतेपर्यंत एक साईडला आपण वडे तळण्यासाठी लागणारं पीठ तयार करून घेऊयात। त्यासाठी एका मोठ्या वाटीमध्ये मी बेसन घेतलंय, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि पाणी टाकून त्याचं व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं। आता तुम्ही बघू शकता की आपलं बॅटर रेडी आहे। आता ते साईडला ठेवून देऊयात आणि आपल्याला मसालाही मध्ये मध्ये हलवत राहायचा आहे, नाहीतर तो तळाला लागतो। त्यानंतर लागणारे मसाले बघूयात। त्यासाठी थोडासा कांदा लसूण मसाला, धनेपूड, लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची, हळद आणि थोडासा गरम मसाला मी घेतलाय। आता हे सगळे मसाले आपल्याला याच्यात टाकून घ्यायचे आहे जेव्हा वाटणाला चांगले तेल सुटेल आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा मसाला परतून द्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता की सर्व मसाले व्यवस्थित परतले गेले आहेत। तर अशातच आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे। पाणी आपल्याला गरजेप्रमाणे टाकायचं आहे। हा रस्सा जास्त घट्ट नसतो, त्यामुळे अंदाजाने पाणी टाकायचे। त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्स करून चांगली उकळी येऊन द्यायची। आता आपण वड्यांसाठीची चटणी तयार करून घेऊयात। त्यासाठी सर्वात पहिले एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की त्यात थोडेसे जिरे घालायचे आणि थोडीशी मोहरीही टाकायची। जिरे मोहरी तडतडली की त्यात कढीपत्ता टाकायचा आणि तोही तडतडून द्यायचा। त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि आपण जे हिरव्या मिरच्यांचं वाटण करून घेतलंय ते घालायचं। माझ्याकडून स्टेप उलटी झाली होती। त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। मिरच्या लसणाचं वाटण टाकायचं मी विसरून गेले होते, पण नंतर माझ्या लक्षात आल्यानंतर मी पुन्हा ते ॲड करून घेतले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता आपली चटणीही रेडी आहे, तर तीही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात।
त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपली रशी अगदी व्यवस्थित उकळली आहे आणि रंगही छान आला आहे। आता आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत, तर त्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवायचं आणि आपल्या चटणीचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता की मी एकसारखे सगळे गोळे तयार करून घेतले आहे। आता चेक करायचं तेल गरम झालं आहे की नाही आणि त्यानंतर एक एक करून सगळे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। वडे आपल्याला मीडियम गॅसवर तळून घ्यायचे, म्हणजे ते व्यवस्थित फ्राय होतात। नीट तळले गेले की ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपले सगळे वडे तळून झाले आहेत। तर आहे की नाही अगदी साधी आणि सोपी रेसिपी, तेही झटपट। कुठे कुठे या रेसिपीला कटवडा असं बोललं जातं, पण आमच्या भागात या रेसिपीला वडा रस्सा असं बोललं जातं। तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढची रेसिपी कोणती बघायला आवडेल तेही सांगा। तर पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका अनोख्या रेसिपीसोबत। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।